नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेच्या SAGM कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या यूट्यूब लेक्चरमध्ये मी प्राध्यापिका शेलार माया आपले स्वागत करत आहे. SYBCOMच्या विद्यार्थ्यांचं मागील लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रकरण फर्स्ट अभ्यासण्यास सुरुवात केलेली आहे. पुढे जाण्याच्या आधी तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा किंवा पुढील लेक्चर अपडेटसाठी नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा. आपण लास्ट लेक्चरमध्ये विपणन व्यवस्थापन यामध्ये प्रकरण फर्स्ट विपणन व्यवस्थापनाचे घटक अभ्यासण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण विपणन व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या आपण अभ्यासलेले आहोत. तसेच विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप याचा देखील आपण सविस्तर अभ्यासलेला आहे. आता त्यापुढे आपण विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती या संदर्भात माहिती आज घेणार आहोत. विपणन व्यवस्थापन ही एक व्यावसायिक प्रक्रिया असून ती विविध पातळींवर कार्यरत असते. विपणन व्यवस्थापन विषयक निर्णय हे विपणन कार्याबद्दलचे ज्ञान व व्यवस्थापकीय तंत्रांचे आकलन यावर अवलंबून असते. विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेत आहोत. पहिला पॉईंट आपण अभ्यासणार आहोत, सजीवपणा. विपणन व्यवस्थापन हे कुठल्याही व्यवसायाचा सजीवपणा दर्शवते. ग्राहकांमध्ये वस्तूच्या घडून येणाऱ्या विनिमयाचा त्याद्वारे विलाप साधला जातो. आता यामध्ये सजीवपणा, एखादी क्रिया ज्या वेळेस घडत असते ती पुढे जाण्यासाठी ती क्रिया निर्जीव प्रकारे त्या ठिकाणी घडत नाही. त्यामध्ये काहीतरी सजीवपणा आहे की जेणेकरून त्या एक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसरी प्रक्रियेकडे आपण पुढे जात असतो. यामध्ये सजीवपणा असल्याशिवाय विपणन व्यवस्थापन घडू शकत नाही. त्यामध्ये आपण जर विचार केला तर विपणन व्यवस्थापनेमध्ये नियोजन, विश्लेषण, अंमलबजावणी यासारखे घटक महत्त्वाचे आहे. हे घडून येण्याची जी प्रक्रिया आहे याला एक सजीव स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि हे ग्राहकांमध्ये वस्तूच्या घडून येणाऱ्या विनिमयाद्वारे आपण साधले जातो. आपण वस्तू विक्री करतो, ग्राहक ती वस्तू खरेदी करतो. इथे कुठेतरी सजीवपणा आपल्याला दिसत असतो. म्हणजे विपणन व्यवस्थापन ही कोणतीही निर्जीव प्रक्रिया नसून ही एक सजीवपणा त्यामध्ये दर्शवलेला आहे. सेकंड पॉईंट आहे ग्राहक समाधान. ग्राहकांचा उत्पादनावर असणारा विश्वास हा विपणन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी ग्राहकांचे समाधान घडवून आणण्यावर विपणन व्यवस्थापनात भर दिला जातो. थोडक्यात आपल्याला असे सांगता येते की ग्राहकांचे जर समाधान झाले नाही तर या ठिकाणी विपणन व्यवस्थापन घडून येत नाही. विपणन व्यवस्थापन करताना आपण अनेक गोष्टी विचारात घेत असतो आणि या गोष्टी विचारात घेतल्यानंतर त्या गोष्टी शेवटपर्यंत हेतुपूर्वक प्रक्रियेनुसार चालत असतात. त्या घडून येणाऱ्या गोष्टींवर ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी ग्राहकांचे समाधान घडवून आणण्यावर विपणन व्यवस्थापनात मोठा भाग आहे. थोडक्यात काय तर ग्राहकांचा उत्पादनावर असणारा विश्वास. आपण जी वस्तू तयार करत आहोत ती वस्तू किती क्वालिटीची आहे, त्या वस्तूमध्ये नक्की आपल्याला फायदा आहे की नाही हा ग्राहक विचार करत असतो आणि ती जर फायद्याची असेल तर त्या ठिकाणी ग्राहक आपल्या उत्पादनावर विश्वास ठेवतो.
त्याचं जर समाधान त्यातून घडून आले तर आपलं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे होत आहे हे आपल्यास दिसते. म्हणजे विपणन व्यवस्थापन करत असताना ग्राहकांचे समाधान आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. तिसरा पॉईंट थर्ड, व्यवस्थापकांची भूमिका. आता व्यवस्थापकांच्या भूमिकाचा देखील विपणन व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. व्यवस्थापकांचे कर्तव्य ही व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाची मूल्य, व्यवसायाचे विषय यावर अवलंबून असतात. व्यवस्थापकाची भूमिका विपणन व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. व्यवस्थापकांची भूमिका ज्या प्रकारे असते त्यानुसार व्यवसायाची व्याप्ती ठरत असते. व्यवस्थापकाने आपले कर्तव्य हे अतिशय चोखपणे त्याचे तत्त्व अधोरेखित करून त्यानुसार अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कर्तव्य ही व्यवसायाची स्वरूप, व्यवसायाची मूल्य काय आहे, व्यवसायाचे विषय कोणकोणते यावर अवलंबून असते. परंतु त्यातली त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी योग्य प्रकारे करत असणे गरजेचे आहे. जर ही भूमिका योग्य प्रकारे होत नसेल तर व्यवस्थापन हे घडून येऊ शकत नाही. म्हणून आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी व्यवस्थापकाची जी कोणती भूमिका आहे, जी त्यांची कामे आहे, कर्तव्य आहे, मूल्य आहे किंवा कोणता विषय हाताळायचा असेल तर त्यावरती त्यांची भूमिका कशा प्रकारे करणं गरजेचं आहे याच्यावर अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि हा अभ्यास ज्या वेळेस योग्य प्रकारे होत असेल त्या ठिकाणी विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती घडून येत असते. चौथा पॉईंट आहे कार्यक्षमता. प्रत्येक व्यवसायास कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असावे लागते. अनुभवी व कौशल्यपूर्ण कर्मचारी वर्ग आणि विश्वासपूर्ण संसाधने यातून व्यवसायास स्वावलंबन प्राप्त होत असते. या सर्व गोष्टी प्रभावी व्यवस्थापनातूनच साध्य होऊ शकतात. कार्यक्षमता किती तत्पर आहे. कार्यक्षमता ही ठेवण्यासाठी अनुभवी व कौशल्यपूर्ण कर्मचारी वर्ग असणं गरजेचं आहे. अनेक संसाधने आपल्या ठिकाणी उपलब्ध असेल तर त्यातून आपण स्वावलंब होऊ शकतो. या सर्व गोष्टी प्रभावी व्यवस्थापनातूनच साध्य होऊ शकतो. पण ते केव्हा? जेव्हा प्रत्येक व्यवसायास कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. कार्यक्षमता जर व्यवस्थित नसेल तर विपणन व्यवस्थापनाची घडी ही व्यवस्थित बसू शकत नाही. त्यामुळे विपणन व्यवस्थापनाची जर व्याप्ती वाढवायची असेल तर आपल्याला कार्यक्षमता योग्य प्रकारे टिकवणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी अनुभवी आणि कौशल्यपूर्ण जर कर्मचारी आपण घेतले नाही तर आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढणार नाही. आपल्या व्यवसायामध्ये अनुभवी व्यक्ती जर आले तर त्यातून आपल्याला अनेक गोष्टींवरती, अनेक येणाऱ्या संकटांवरती, निर्माण होणाऱ्या आव्हानांवरती आपण कौशल्यपूर्ण कामगिरी त्या ठिकाणी करू शकतो. आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी ग्राहकांना योग्य समाधान प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी अनुभवी व कौशल्यपूर्ण कर्मचारी वर्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. पाचवा पॉईंट विपणन व्यवस्थापनेचे स्वरूप. विपणन व्यवस्थापनेची संकल्पना ही विपणन व्यवस्थापन, उत्पादन विक्री, ग्राहक वर्तन, पारदर्शकता यांच्याशी संबंधित प्रत्येक स्तरास अधोरेखित करते. त्यामुळे व्यवसायात स्वरूप व ग्राहकांच्या अपेक्षा यांचे आकलन होण्याच्या दृष्टीने ही संकल्पना उपयुक्त ठरते. तर विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप यामध्ये आपण विपणन आणि व्यवस्थापन हे दोन क्षेत्र आहे. हे दोन्ही क्षेत्र एकत्र जोडतात आणि ते अनेक क्षेत्रांना एकत्र घेऊन येतात हे आपण बघितलेले आहे. विपणन व्यवस्थापन व्यावसायिक एक प्रक्रिया आहे. तसंच विपणन व्यवस्थापन एक शास्त्र आणि कलाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला मागच्या लास्ट चॅप्टरमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप याची इन डिटेल माहिती आपण घेतलेली आहे. त्यामुळे आज आपण इथे थोडक्यात मी सांगते की विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप या
या संकल्पनेची विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती वाढवण्यासाठी किंवा व्याप्ती सखोल होण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग आहे. विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप हे विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती ठरवत असतो. विपणन व्यवस्थापनाची संकल्पना ही विपणन व्यवस्थापन, उत्पादन, विक्री, ग्राहक वर्तन, पारदर्शकता यांच्या प्रत्येक स्तराशी अधोरेखित करते. म्हणजे या ठिकाणी व्यवस्थापन, उत्पादन, विक्री कशी असावी, याचे स्वरूप, ग्राहकांचे वर्तन या ठिकाणी कोणत्या प्रकारे होऊ शकतं, पारदर्शकता कोणत्या प्रकारची ठेवली पाहिजे, या सर्व घटकांचा विचार विपणन व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप या पॉईंटमध्ये करण्यात येते. पुढचा पॉईंट आहे भाकिते. व्यवसाय संघटना जेव्हा भविष्यकालीन उद्दिष्टाची आखणी करून ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा ग्राहकांचा विश्वास ती संपादन करू शकते. त्यामुळे विपणन व्यवस्थापन हे वेगवेगळ्या पातळीवरील व्यवस्थापनाचे मार्गदर्शक असते. त्यामुळे विपणन व्यवस्थापन हे शाखा व कला दोन्हीही आहे असे म्हटले आहे. याचा अभ्यास आपण शेवटच्या लेक्चरमध्ये केलेलाच होता. व्यवसाय संघटना जेव्हा भविष्यकालीन उद्दिष्टाची आखणी करते, पुढे कोणते संकट येणार आहे, पुढे काय होऊ शकतं, मग आपण कितपत कोणती तयारी करणे आवश्यक आहे, या गोष्टींची जेव्हा आखणी केली जाते, ती उद्दिष्ट जेव्हा तयार केली जाते आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जो प्रयत्न केला जातो, त्या ठिकाणी ग्राहकांचा विश्वास आपण संपादित करू शकतो. त्यामुळे विपणन व्यवस्थापन हे वेगवेगळ्या पातळीवरील व्यवस्थापनांचे मार्गदर्शक असते. आपण जसं उदाहरणार्थ पावसाळा चालू आहे, पावसाळा संपल्यानंतर हिवाळा येणार आहे, तर आपण काय प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे हे आपण आधी ठरवतो आणि त्यानुसार आपण नियोजन आपल्या घरामध्ये करत असतो. तसंच विपणन व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही अशी भाकितं आहे की जी प्रोडक्ट आपण तयार केलेलं आहे, जी कंपनी आपण चालवत आहोत, याच्या संदर्भात पुढे कोणते अडथळे येऊ शकतात, आव्हाने येऊ शकतात, याची उद्दिष्ट आधीच आखून त्यावर प्रयत्न करणे, ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहणे, हे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यानुसार विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती ही पुढे अधिक व्याप्त होऊ शकतं. पुढचा पॉईंट आहे कंपनीची पद्धत. कंपनीद्वारे संदेशवहनांचे प्रयोगात्मक, मनोरंजनात्मक असे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. त्यावेळी ग्राहक कंपनींना त्यांना कोणत्या प्रकारच्या वस्तू हव्या आहेत, कधी हव्या आहेत व त्याची खरेदी ते कधी करणार आहेत हे सांगू शकतात. त्यामुळे कंपन्यांना तशा पद्धतीने उत्पादन किंवा वस्तू निर्माण करण्यास मदत होते. तर कंपनीची जी पद्धत आहे, ही पद्धत कोणत्या प्रकारची आहे, ती संदेशवहनांचे प्रयोगात्मक, मनोरंजनात्मक असे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. काही ठिकाणी तुम्ही बघतात कंपनीचे व्यवस्थापन करताना या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी होतो आणि ग्राहकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या वस्तू कधी हव्या आहे, त्या वस्तूंची मागणी कधी वाढू शकते, खरेदी कधी करणार आहे, या सर्वांचा एक आराखडा तयार होतो आणि तो आराखडा आपल्याला तयार झाल्यानंतर त्यावरती काम करणे, वस्तू निर्माण करण्यास मदत होते. म्हणजे कोणत्या काळामध्ये किती वस्तूचे प्रोडक्शन केलं पाहिजेत, ती वस्तू कोणत्या प्रकारे लॉन्च केली पाहिजेत, बाजारपेठेत कशी दाखल झाली पाहिजे, त्या वस्तूची निर्मिती त्यावेळेस झाल्यानंतर आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा विचार या कंपनीची जी पद्धत असते, जी आखणी असते, त्यामध्ये करणं गरजेचं आहे. शेवटचा पॉईंट आहे व्यापकता. विपणन ही एक व्यापक प्रक्रिया आहे, हे आपण आधीही अभ्यासले आहे. त्यामुळे विपणन व्यवस्थापनात विपणनाशी निगडीत सर्व घटकांचा समावेश होतो. विपणन व्यवस्थापन व्यवसायाचे उद्देश, नियोजन यांना आधार देतात. विपणनात घेतल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांचा मूळ स्रोत हा विपणन व्यवस्थापन असतो. आता विपणनाची जी व्यापकता आहे, ही व्यापकता अधिक वाढवण्यासाठी
व्यवसायाचे उद्देश ठरवण्यात येतात, त्यांचं नियोजन केलं जातं, त्यावर प्रक्रिया केली जाते. जर उद्देश ठरवून आखणी केलेली आहे, त्या आखणीनुसार जर प्रयत्न करत राहिलेत तर आपल्या व्यवसायाची व्यापकता ही वाढत जाते आणि ही व्यापकता वाढल्यामुळे साहजिकच विपणन व्यवस्थापन सुरळीत होत आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजे थोडक्यात विपणन ही जी व्यापक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया करून न थांबवता यावर अनेक प्रक्रिया होत असतात. या अनेक प्रक्रियांचा एकत्रितरित्या संच या ठिकाणी तयार होतो आणि त्यानुसार विपणन व्यवस्थापन हे घडून येत असते. विपणनात जे काही घेतल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांचा जो मूळ स्रोत आहे तो म्हणजे विपणन व्यवस्थापन होय. विपणन व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असून विपणन व्यवस्थापन ही एक व्यावसायिक प्रक्रिया आहे. त्या विविध पातळींवरती कार्यरत करते. ती एकच कार्य न करता अनेक घटक त्यात एकत्र येतात आणि अनेक घटक एकत्र येऊन त्या ठिकाणी एक घटकावरती काम प्रोसेस पुढे होत असते. ही प्रक्रिया हळूहळू पुढे चालत असते आणि ती शेवटपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे ही एकच प्रक्रिया नसून ही व्यावसायिक प्रक्रिया आणि प्रत्येक पातळीवर कार्यरत असते. यामध्ये आपण विपणन व्यवस्थापनाची व्याप्तीमध्ये आपण 8 पॉईंट बघितलेले आहे. सजीवपणा, सेकंड ग्राहक समाधान, थर्ड व्यवस्थापकाची भूमिका, फोर्थ कार्यक्षमता, फिफ्थ विपणन व्यवस्थापनाचे स्वरूप, 6 भाकिते, 7 कंपनीची पद्धत, 8 व्यापकता. यानुसार आज आपण विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती तसेच शेवटच्या लेक्चरमध्ये आपण विपणनाचा अर्थ, व्याख्या यांचा अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर विपणनाचे स्वरूपही अभ्यासलेले होते. पुढील लेक्चरमध्ये आपण विपणनाची वैशिष्ट्ये, विपणन व्यवस्थापनेची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा आणि कुणाचे काही जर क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नावासहित तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.